संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगलकामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, प्राचीन धम्मस्थळांचा इतिहास या विषयाच्या अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचा पदस्पर्श झालेला आहे, जिथे भगवान बुद्ध राहिले, विहार केला, उपदेश केला, अशा विविध प्राचीन धम्मस्थळांचा इतिहास सध्या आपण पाहत आहोत। आतापर्यंतच्या धम्मदेसनेमध्ये आपण 4 प्राचीन धम्मस्थळांचा इतिहास पाहिला, ज्यामध्ये जिथे भगवान बुद्धांचा जन्म झाला ते लुंबिनी, जिथे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते बुद्धगया, जिथे भगवान बुद्धांनी अनुत्तर असं धम्मचक्र प्रवर्तन केलं ते सारनाथ, आणि जिथे भगवान बुद्धांना महापरिनिर्वाण प्राप्त झालं ते कुशीनगर। अशा 4 महत्त्वपूर्ण धम्मस्थळांचा इतिहास आपण आतापर्यंतच्या धम्मदेसनेमध्ये बघितलेला आहे, जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। या 4 धम्मस्थळांच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन अशी काही प्राचीन धम्मस्थळं आहेत की त्या धम्मस्थळांचा इतिहास जाणणं सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। त्यापैकी जसं श्रावस्ती आहे, त्यानंतर राजगीर आहे, नालंदा आहे, कपिलवस्तू आहे किंवा वैशाली आहे की नाही, असेही हे जे काही धम्मस्थळं आहेत, याही ठिकाणी भगवान बुद्ध गेलेले आहेत, त्या भूमीला भगवान बुद्धांचा पदस्पर्श झालेला आहे, त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी वर्षावास केलेले आहेत, विविध घटना सुद्धा त्या ठिकाणी घटित झालेल्या आहेत। त्यामुळे इतिहासाच्या दृष्टीने या 4 धम्मस्थळांच्या व्यतिरिक्त या बाकीही धम्मस्थळांचा इतिहास आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। या आजच्या धम्मदेसनेमध्ये एका महत्त्वपूर्ण धम्मस्थळांचा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ते धम्मस्थळ आहे वैशाली। आता वैशाली म्हटलं की आपल्याला फक्त एकच आठवते, आम्रपालीची वैशाली। त्याच्या पलीकडे वैशालीबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही। ख्याती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली, आणि त्या नगरीची रूप नर्तिका नर्तक ती आम्रपाली, असं ते गाणं आहे, लहानपणापासून ऐकत आलेले आहोत। त्याच्यामुळे वैशाली आणि आम्रपाली सूत्र आपल्या डोक्यामध्ये फिट बसलेलं आहे। आपल्याला फक्त आम्रपालीची वैशाली
एवढाच इतिहास माहिती आहे, त्याच्या पलीकडे काहीच माहिती नाही. पण वैशालीचा इतिहास एवढा मोठा आहे की त्या विषयावर कोणी एम.फिल सुद्धा करू शकतो. जसं आम्ही एम.फिल केलेलं आहे. माझा विषय हाच होता. आता सध्या PhD करतोय, पण अगोदर माझं एम.फिल पूर्ण झालं तर माझा एम.फिल मध्ये सुद्धा हाच विषय होता, बुद्धकालीन प्राचीन नगरी वैशाली एक चिकित्सक अध्ययन. तर विचार करा, एखादा विद्यार्थी त्याच्यावरती एम.फिल करू शकतो, PhD करू शकतो. एवढा या वैशालीचा प्रचंड मोठा इतिहास आहे. तर आम्रपाली पुरतं वैशाली मर्यादित नाही आहे. आज या धम्मदेसनीमध्ये आपण या वैशालीचा अगदी बुद्ध काळापासूनचा इतिहास जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तसं बौद्ध धम्मामध्येच नाही तर भारतीय इतिहासात वैशालीचं नाव अग्रेसर आहे, सर्वोच्च स्थानी आहे बघा वैशालीचं नाव भारतीय इतिहासामध्ये. कारण ज्या काळामध्ये संपूर्ण जगामध्ये अध्यक्षीय शासन व्यवस्था होती, हे शासन व्यवस्थेचे प्रकार आहेत. जसं आपण भारतात आहोत, भारतामध्ये शासन व्यवस्था कोणती आहे? लोकशाही. आणि लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांकरिता लोकांकडून निवडून दिलेली व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था आहे. म्हणजे इथला जो राजा आहे हा कोणा आईच्या पोटी जन्मास येत नाही, तो मतपेटीतून जन्मास येतो. लोक त्याची निवड करून देतात, याला म्हणतात लोकशाही. बरोबर आहे. ही लोकशाही शासन व्यवस्था आपल्या भारतामध्ये आहे आणि बऱ्याचशा देशांमध्ये पण आहे. परंतु ज्या काळात या जगामध्ये लोकशाही म्हणजे काय हे माहीत नव्हतं, सगळ्या ठिकाणी फक्त अध्यक्षीय शासन व्यवस्था होती. म्हणजे अध्यक्ष हा आईच्या पोटी जन्मास यायचा, तो निवडला जात नव्हता. अध्यक्ष आईच्या पोटी जन्मास यायचा, तो निवडला जात नव्हता. अशी अध्यक्षीय शासन व्यवस्था होती. अशा अध्यक्षीय शासन व्यवस्थेच्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये या वैशाली नगरीमध्ये यशस्वीरित्या लोकशाही नांदत होती. यशस्वी लोकशाही नांदत होती. त्या काळात भारतात सुद्धा लोकशाही नव्हती, फक्त वैशाली हे ठिकाण होते. पृथ्वीवर संपूर्ण जगामध्ये केवळ आणि केवळ हे वैशाली असं ठिकाण होतं की जिथे यशस्वीरित्या लोकशाही नांदत होती. असं म्हटलेलं आहे की वैशाली जे शहर आहे त्याच्या आजूबाजूचे 8 नगर होते. त्या 8 नगरांचं मिळून एक वैशाली गणराज्य प्रस्थापित झालं होतं. त्या नगराचे लोक मतदान करायचे. म्हणजे वैशालीचा जो राजा होता ना, भारताच्या इतर ठिकाणी तर राजे होते, राजे महाराजे राहायचे, राज्य करायचे, पण वैशालीमध्ये नाही. वैशालीमध्ये तिथला जो राजा होता, अध्यक्ष होता, हा लोक निवडून देत असत. लोक मतदान करायचे आणि मग तो राजा त्या 8 गणांचं मिळून झालेलं वैशाली गणराज्यावर तो शासन करायचा. बघा, तर विचार करा की भारतामध्ये यशस्वीरित्या लोकशाही नांदत राहिलेली आहे ज्या काळात अध्यक्षीय शासन व्यवस्था होती. म्हणजे भारत हा देश लोकशाहीची जननी आहे. या जगाला भारत देशाने लोकशाही शिकवलेली आहे. या जगाला भारताने लोकशाही एक गिफ्ट दिलेला आहे, लोकशाहीच्या रूपाने देणगी दिलेली आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की वैशालीचं जे इतिहासामध्ये स्थान आहे ते किती महत्वाचं आहे बघा. परंतु असं साहित्यामध्ये सांगितलेलं आहे की पुढील काळामध्ये अजातशत्रूने त्या वैशालीवरती आक्रमण केलं. मग अजातशत्रूने वैशाली जिंकली आणि मग ते लोकशाही शासन व्यवस्था तिथे भंग पावली आणि अजातशत्रूचं राज्य प्रस्थापित झालं. पण इतिहास मात्र असा आहे की लोकशाहीला जन्म घालणारा आपला भारत देश आहे आणि ही वैशाली नगरी आहे. म्हणून फक्त बौद्ध धम्माच्या इतिहासामध्येच नाही तर भारताच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये लोकशाहीचं म्हणजे प्रणेती म्हणून, लोकशाहीची जननी म्हणून या वैशाली नगरीचं स्थान अगदी
उच्च स्तरावरती आहे बघा. तशी ही वैशाली नगरी आहे. बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये सुद्धा वैशालीचं नाव फार महत्वाचं आहे, महत्वपूर्ण ही नगरी आहे. जेव्हा भगवान बुद्धांनी गृहत्याग केला होता, म्हणजे सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला, तर गृहत्याग केल्यानंतर भगवान बुद्ध गंगा नदीचं भव्य दिव्य पात्र पार करून वैशाली नगरीमध्ये, भगवान बुद्ध वैशालीमध्ये येतात. काय येतात? कारण वैशालीमध्ये आलार कालामांचं आश्रम होता. भगवान बुद्धाचे पहिले गुरु, सिद्धार्थाचे पहिले गुरु आलार कालाम त्यावेळेसचे सुप्रसिद्ध ऋषी होते. ते आलार कालामांना भेटून त्यांना भेटायचं आणि त्यांच्याकडून शिकायचं म्हणून सिद्धार्थ गौतम कपिलवस्तू नगरी सोडतात, या वैशाली नगरीमध्ये येतात. नंतर मग ते वैशालीला आलार कालामांना भेटतात, नंतर उद्धक रामपुत्ता वगैरे वगैरे, तो पुढचा इतिहास आहे. म्हणजे पहिल्यांदा भगवान बुद्ध या वैशाली नगरीमध्ये आले होते गृहत्याग केल्यानंतर. आणि असंही म्हटलेलं आहे की बुद्धत्व प्राप्तीच्या नंतर भगवान बुद्धांनी जे 45 वर्षावास केले, त्या 45 वर्षावासांपैकी 5वा वर्षावास, कितवा? 5वा वर्षावास आणि शेवटचा 45वा वर्षावास भगवान बुद्धांनी या वैशालीमध्ये केलेला आहे. तर मी तुम्हाला कालच्या धम्मदिवशी सांगितलं कुशीनगरच्या प्रवासामध्ये की भगवान बुद्ध आपला शेवटचा वर्षावास कुठं करतात? या वैशाली नगरीमध्ये करतात. आणि शेवटचा वर्षावास संपवून पुढं माघ पौर्णिमेला महापरिनिर्वाणाची घोषणा करतात आणि मग तिथून मग भगवान बुद्धांचा अंतिम जीवन प्रवास सुरू होतो बघा. तर एवढ्या महत्वपूर्ण घटना या वैशालीमध्ये नगरीमध्ये घटित झालेल्या आहे. तर सिद्धार्थ गौतम म्हणजे बुद्ध झाल्यानंतर भगवान बुद्ध सारनाथमध्ये आपला पहिला वर्षावास करतात. ते तुम्हाला मागच्या धम्मदिवशी सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरा वर्षावास कुठे करतात? राजगृहामध्ये. राजा बिंबिसाराने दान दिलेलं जे वेळूवन आहे, त्या वेळूवनामध्ये भगवान बुद्ध दुसरा वर्षावास करतात. त्यानंतर तिसरा वर्षावास पण त्याच वेळूवनामध्ये करतात आणि चौथा वर्षावास सुद्धा त्याच राजगिरीच्या वेळूवनामध्ये करतात. 3 वर्षावास करतात सुरुवातीचे. पहिला वर्षावास कुठे करतात? सारनाथमध्ये. त्याच्यानंतर कंटिन्यू दुसरा, तिसरा आणि चौथा असे 3 वर्षावास त्या राजगिरीच्या वेळूवनामध्ये करतात. अशा प्रकारे बघा 8 वर्ष निघून गेले. कपिलवस्तू नगरी सोडून जवळपास 8 वर्ष झाली होती. आणि त्यानंतर राजा शुद्धोधन एक कालुदाई नावाच्या महामंत्र्याला राजगीरला पाठवतो की जा, खूप दिवस झाले, वर्ष झाली, सिद्धार्थाचं दर्शन नाही झालं, तुम्ही त्यांना सांगा की तुमचे जे पिताश्री आहे तुमची आठवण करत आहेत, त्यांना भेटण्यासाठी कपिलवस्तू नगरीमध्ये या. तेव्हा तो कालुदाई नावाचा महामंत्री कपिलवस्तू नगरीहून राजगीरला येतो. नेमकाच वर्षावास झालेला असतो, चौथा वर्षावास. तो कालुदाई महामंत्री भगवान बुद्धांना सांगतो की भगवान, तुमचे पिताश्री हे म्हणजे राजा शुद्धोधन तुमचे पिताश्री तुमचं खूप स्मरण करत आहेत. त्यांचा वृद्ध काळ सुद्धा जवळ आलेला आहे. तुम्हाला भेटायची त्यांची इच्छा आहे. तर विनंती आहे की तुम्ही कपिलवस्तू नगरीला चला. एकदा, दोनदा, तीनदा विनंती करतात. नंतर भगवान बुद्ध स्मित हास्य करून नंतर त्याला होकार देतात. तर राजगीरवरून म्हणजे चौथा वर्षावास संपवून भगवान बुद्ध राजगीरवरून निघतात, सरळ जातात कपिलवस्तू नगरीला. त्यांच्यासोबत असते सारीपुत्त, महामोग्गलायन, इतर काही भिक्खू संघ असतो. तर तो इतिहास बघा, तुम्हाला मी अगोदर पण सांगितलेला आहे. कपिलवस्तू नगरीला जातात, तिथे भिक्षाटन करत असतात. तर राजा शुद्धोधन खाली येतो, भिक्षा मागू नका मागू नका म्हणतो, तो प्रसंग आहे. नंतर महलामध्ये जातात, महाप्रजापती गौतमी तिचं दर्शन, तिची भेट घेतात आणि आतमधूनच यशोधरा आपल्या 7 वर्षाच्या राहुलला सांगते, बघ ते तुझे पिता आहेत, जा त्यांना आपला वारसा माग. मग तो राहुल भगवान बुद्धांच्या जवळ जातो, आपला वारसा मागतो. तर वारसा रूपानं सोनं, चांदी, दागिने कुठून देणार? तर वारसा रूपानं काय? प्रवज्ञा देतात. हे घे, हे चिरकाल टिकण्यापर्यंत हे सुख आहे.
तुझं जीवन सुखी होऊन जाईल. सारीपुत्ता भंतेजींच्या हस्ते त्याची दीक्षा होते. हा तो सगळा इतिहास कपिलवस्तूचा आहे. त्यानंतर राजा शुद्धोधन त्या कपिलवस्तू नगरीमध्ये एक विहार बांधतो भगवान बुद्ध आणि भिक्खू संघाला राहण्यासाठी. त्याचं नाव असते निग्रोधाराम विहार. आज पण ते नेपाळमध्ये आहे. तुम्ही जर कधी नेपाळला गेल, सहजा तिकडे लोक जात नाहीत, पण नेपाळला जर गेले तर आजही त्या कपिलवस्तू नगरीच्या जवळ निग्रोधाराम नावाचं विहार आहे की जिथे भगवान बुद्ध राहिले. तर तिथे रात्रीचा आराम करीत असताना महाप्रजापती गौतमी आणि काही स्त्रियांना घेऊन ती भगवान बुद्धांजवळ आली आणि भगवान बुद्धांना विनंती करते की भगवान, जसं पुरुष हे प्रवचित होतात, ध्यान मनन चिंतन करतात, अरहंत होतात, तर आमची म्हणजे आम्हा स्त्रियांची सुद्धा अशी इच्छा आहे की आम्हाला सुद्धा तुम्ही प्रवचित करावे आणि आम्हालाही तुम्ही प्रवचित करून ध्यान मनन चिंतन करून आम्हाला म्हणतो मार्ग मोकळा करावा, आम्हाला प्रवज्ञा द्यावी, आम्हाला भिक्षुणी बनवावं. तर भगवान बुद्ध पहिल्यांदा त्याचा विरोध करतात की नाही, असं होऊ शकत नाही. का विरोध करतात? कारण त्यावेळेची सामाजिक परिस्थिती तशी नव्हती की एखादी स्त्री घरदार सोडून एखाद्या जंगलामध्ये जाऊन राहत असेल तर तिची सुरक्षा, तिच्या बाकी सर्व गोष्टी, सामाजिक परिस्थिती त्यावेळेस तशी नव्हती. एखाद्या स्त्रीला भिक्षुणी म्हणून कोणी स्वीकार करेल अशी सामाजिक परिस्थिती त्यावेळेस नव्हती. कठीण होतं स्त्रियांना. असं एकटंच राहणं कठीण आहे तर मग भिक्षुणी बनून कसं राहतील? हे बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामागची व्यावहारिक कारणं आहेत. बुद्धाने अगोदर विरोध केला की असं होऊ शकत नाही, पण कपिलवस्तू नगरी म्हणजे असं म्हटल्यानंतर तिने हार मानली नाही. कपिलवस्तू नगरी दुसऱ्या दिवशी कपिलवस्तू नगरीहून भगवान बुद्ध पुन्हा आपला पुढचा वर्षावास करण्यासाठी कपिलवस्तूहून पुन्हा वैशालीला येतात आणि वैशालीच्या राजा बिंबिसाराच्या त्या वेळूवनामध्ये आपला 5वा वर्षावास प्रारंभ करतात. आणि त्या वर्षावासाच्याच कालावधीमध्ये ही जी महाप्रजापती गौतमी असते, बुद्धाने जर अगोदर नाही म्हटलेला आहे पण ती शांत बसत नाही. ती काय करते, यशोधरा आणि 500 शाक्य स्त्रियांना सोबत घेते, स्वतःच मुंडन करते. हे भगवान बुद्ध नाही म्हणतात ना, ठीक आहे, स्वतःच मुंडन करते, स्वतःच अंगावर काशाय वस्त्र परिधान करते आणि कपिलवस्तू ते वैशाली जवळपास 400 किलोमीटरचं अंतर आहे. 400 किलोमीटर, 400 किलोमीटरचा पायीच प्रवास करतात ते, पायी. आणि 400 किलोमीटर पायी चालल्यानंतर काय त्यांची अवस्था झाली असेल? पाय सुजलेले आहेत, पोट्या सुजल्या, पाय सुजले, अंगावरती धूळ साचलेली आहे, त्यांचा चेहरा अंग सगळं चिवर हे धुळीने पूर्ण माखलेला आहे, एकदम विद्रूप दिसत आहेत. अशा अवस्थेमध्ये स्वतःच्या शरीराची बिलकुल तमा न बाळगता महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि 500 शाक्य स्त्रिया ते शेवटी वैशालीमध्ये येऊन पोहोचतात. तिथे वैशालीमध्ये भगवान बुद्धांचा 5वा वर्षावास सुरू असतो. पहिला तर सारनाथला केला, दुसरा, तिसरा, चौथा वेळूवनामध्ये राजगीरला केला आणि 5वा वर्षावास वैशालीच्या महावन कुटागर शालामध्ये भगवान बुद्धांचा वर्षावास चालू होता. तेव्हा ती महाप्रजापती गौतमी येते, भगवान बुद्धांना पुन्हा विनंती करते 3दा की आम्हाला दीक्षा द्या. बुद्ध नाही म्हणतात. पुन्हा विनंती करते दुसऱ्यांदा, बुद्ध नाही म्हणतात. पुन्हा तिसऱ्यांदा विनंती करते तरी पण बुद्ध नाही म्हणतात. नाराज होते. नाराज होऊन बिचारी बाहेर कुटियाच्या बाहेर येऊन बसलेली असते. तेवढ्यामध्ये भंते आनंद येतात. ते विचारतात की माते काय झालं, का नाराज आहेस? ही सगळी हकीकत सांगते बघा. तेव्हा आनंद भंते भगवान बुद्धांना विनंती करतात की तुम्ही स्त्रियांना का दीक्षा देत नाही आहात? तर भगवान बुद्ध त्याला सांगतात की आनंद, या मागचे कारण हे आध्यात्मिक कारण नाही आहेत. तू असं नको समजू की स्त्री प्रवचित होऊन ध्यान मनन चिंतन करून अरहंत होऊ शकत नाही, दुःखमुक्त होऊ शकत नाही, असं तू समजू नको आनंदा. जसा एक पुरुष ध्यान मनन चिंतन करून अरहंत पद प्राप्त करण्यास पूर्ण पात्र आहे, एक स्त्री सुद्धा ध्यान मनन चिंतन करून श्रोतापन्न होऊ शकते.
सकृदागामी होऊ शकते, अनागामी होऊ शकते, अर्हंत होऊ शकते आनंदा. याच्या मागे स्त्रियांना दीक्षा न देण्यामागची कारण आध्यात्मिक कारण नाही आहेत, या मागचे व्यवहारिक कारण आहेत, सामाजिक कारण आहेत. तर मग भगवान आनंद भंते म्हणतात, समजून सांगतात, विनंती करतात की भगवान महाप्रजापती गौतमी, तिचा किती मोठा त्याग आहे. तुमची माता महामाया तुम्ही बालवयात असतानाच मरण पावली. तुमचं लालन पोषण महाप्रजापती गौतमीने केलं. तिने तुम्हाला दूध पाजलं, ती तुमची दुग्ध जननी झाली आणि मग तुम्हाला दूध पाजून तुम्हाला मोठं केलं. मग तिचा जो एवढा मोठा त्याग आहे, या त्यागाचं फळ म्हणून तुम्ही तिला प्रवजा का देऊ शकत नाही भगवान. आनंद भगवान बुद्धांना विनंती करतात, पुन्हा पुन्हा विनंती करतात. तेव्हा भगवान बुद्ध आनंद भंतेच्या विनंतीवरून त्या वैशालीच्या माहवन कुटागार शालामध्ये भिक्षुणींसाठी 8 नियम तयार करतात. त्याला 8 गुरुधर्म असं म्हटलेलं आहे. ते पुस्तकामध्ये सविस्तरपणे आहे. 8 गुरुधर्म सांगितलेले आहेत, 8 नियम. विशेष करून जर महाप्रजापती गौतमी आणि इतर स्त्रिया या 8 नियमांचं पालन करणार असतील आजीवन, तरच त्यांना आपण प्रवजित करू शकतो. आनंद भंते त्यांना विनंती करतात महाप्रजापती गौतमीला. महाप्रजापती गौतमी म्हणते, ठीक आहे, आम्ही वचन देतो की आम्ही आजीवन मरेपर्यंत आपण सांगितलेल्या या 8 नियमांचं काटेकोरपणे पालन करू. तिनं असं म्हटल्याबरोबर भगवान बुद्ध म्हणतात, साधू साधू साधू. या 8 नियमाला अनुसरूनच तुमची प्रवज्जा झालेली आहे. तर त्या वैशालीच्या महावन कुटागार शालामध्ये भगवान बुद्ध भिक्षुणी संघाची स्थापना करतात. सर्वात मोठी क्रांती केली बघा त्यावेळी भगवान बुद्धांनी. म्हणजे त्यावेळी सामाजिक परिस्थिती स्त्रियांच्या बाजूने त्या प्रकारची नव्हती. म्हणजे इतर वैदिक धर्मात तर स्त्रियांना हीन म्हटलेलं आहे, परंतु भगवान बुद्धांनी या जुन्या चालीरीतीला तिलांजली देऊन, सामाजिक परिस्थितीला तोंड देऊन स्त्रियांना दीक्षित केलं, भिक्षुणी संघाची स्थापना केली आणि हे सिद्ध करून दिलं की स्त्री सुद्धा पुरुषाप्रमाणे आध्यात्मिक जीवन जगू शकते. स्त्री सुद्धा पुरुषांप्रमाणे दुःखमुक्त होऊ शकते, अर्हंत होऊ शकते. स्त्रियांचे मुक्तिदाता ठरले बघा भगवान बुद्ध. त्यासाठी ही वैशाली नगरी साक्षीदार आहे. वैशाली नगरी या क्रांतिकारी घटनेसाठी साक्षीदार आहे. ती महाप्रजापती गौतमी, तिच्यासोबत यशोधरा आणि 500 शाक्य स्त्रिया यांची प्रवज्जा झाली आणि भिक्षुणी संघाची स्थापना त्या वैशालीमध्ये झालेली आहे. आणि मग तेव्हापासून बघा, मग वेगवेगळ्या नगरातून अनेक स्त्रिया भिक्षुणी झाल्या. तुम्ही थेरी गाथा नावाचं पुस्तक आहे, छोटंसंच पुस्तक आहे की ज्यामध्ये भगवान बुद्धांच्या काळातील स्त्रियांचं चरित्र, त्यांचं म्हणजे चरित्र सांगितलेलं आहे, त्यांच्या गाथा. खूप सुंदर पुस्तक आहे ते. पुस्तक तुम्ही वाचा. वेगवेगळ्या स्त्रियांचे मनोगत, अनुभव त्याच्यात सांगितलेले आहे. तर अशा क्रांतिकारी घटनेची ही वैशाली नगरी साक्षीदार आहे बघा. अगदी महत्वाची घटना या वैशालीमध्ये घडली. भगवान बुद्धांना सर्वाधिक प्रिय नगरी जर कोणती असेल, म्हणजे स्वतः साहित्यात असा उल्लेख आहे आणि ते आनंदाला तसं सांगतात, भगवान बुद्धांची सर्वात प्रिय नगरी की ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना राहायला आवडते, जिथले चैत्य भगवान बुद्धांना आवडायचे. भगवान बुद्ध तिथल्या लोकांबद्दल एक विशेष प्रेम होतं, एक विशेष श्रद्धा होती वैशालीच्या लिच्छवी लोकांप्रती. वैशाली नगरी भगवान बुद्धांची सर्वाधिक प्रिय नगरी होती. सर्वाधिक प्रिय. जरी वर्षावास 2च केले, 5वा आणि शेवटचा जरी 2च वर्षावास केले, पण सर्वाधिक वेळेस भगवान बुद्ध वैशालीमध्ये झालेले आहेत. सर्वाधिक वेळेस. तरी एक उदाहरण दिलं, म्हणजे एक उदाहरण तुम्हाला समजेल किती प्रिय होती. तर भगवान बुद्धांनी एके समयी आपलं भिक्षापात्र या वैशालीच्या लिच्छवी लोकांना सप्रेम भेट दिलं होतं. स्वतःचं भिक्षापात्र.
तर मग तुम्ही विचार करा की जर भगवान बुद्ध स्वतःचं भिक्षा पात्र जर वैशालीच्या लिच्छवी लोकांना जर देवतात, तर भगवान बुद्धांना वैशाली नगरी किती प्रिय असेल, ते लिच्छवी लोक किती प्रिय असतील. इतिहासात असं पण सांगितलेलं आहे की त्यानंतर लिच्छवी लोकांनी त्या भिक्षा पात्रावरती एक स्तंभ उभा केला आणि त्या स्तंभावर त्यांनी तसं ते लिहून ठेवलं की हे भिक्षा पात्र जे आहे, हे भिक्षा पात्र महाकारुणिक भगवान बुद्धांनी स्नेह भेट म्हणून दिलेला आहे. तशा प्रकारचा इतिहास त्यांनी लिहून ठेवला होता त्या स्तंभावरती. हा इतिहास आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की भगवान बुद्धांचा वैशाली सोबत किती लढा होता, म्हणजे किती प्रिय भाव होता त्या लोकांसोबत, त्या वैशाली नगरी सोबत. एवढंच काय, आणखीन एक महत्वाचा इतिहास आहे. 5वा वर्षावास भगवान बुद्धांनी वैशालीमध्ये केला. त्यानंतर पण बऱ्याचशा घटना घडल्या. शेवटचा वर्षावास, जसं मी तुम्हाला कालच्या धम्मदेशने सांगितलं, भगवान बुद्धांनी आपला शेवटचा जो वर्षावास आहे 45वा वर्षावास कुठे केला? वैशाली नगरीच्या वेलुग्राम मध्ये. कालच मी तुम्हाला सांगितलं वर्षावास संपन्न झाला, 45वा शेवटचा वर्षावास. नंतर वेलुग्राम मधून भगवान बुद्ध पुन्हा त्या महावन कुटागार शालामध्ये आले. 2-4 महिने त्यांनी विहार केला. नंतर जी माघ पौर्णिमा आली, माघ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी याच महावन कुटागार शालामध्ये राहत असताना, विहार करत असताना स्वतःच्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. कधी? माघ पौर्णिमेला. जी महिना फेब्रुवारी महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते, माघ पौर्णिमा, वैशालीमध्ये माघ पौर्णिमेला माघ पूजा एक मोठा कार्यक्रम तिथे आयोजित करतात. त्यावेळेस कंबोडिया, व्हिएतनाम आणि श्रीलंका असे जे बौद्ध राष्ट्र आहेत, त्या बौद्ध राष्ट्राचे बौद्ध अनुयायी त्या महावन कुटागार शालामध्ये येतात. आज पण त्याचे खंडहर त्या ठिकाणी आहेत. म्हणजे पायवा त्याचं बेसमेंट आहे, आज पण त्या ठिकाणी आहे. उत्खनात सापडला ते. तिथे येतात आणि खूप मोठ्या, म्हणजे 108 ते दिवे लावतात, 108 दिवे लावतात आणि तिथे परित्राण पाठ करतात. गरिबांना भोजन दान देतात, कपड्याचं दान देतात आणि खूप मोठा संस्कार चालतो बघा. माघ पूजा कशामुळे? कारण माघ पूजेला, म्हणजे माघ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी याच ठिकाणी घोषणा केली होती की आजपासून 3 महिन्यांच्या नंतर तथागतांचे महापरिनिर्वाण होईल. यासाठी सुद्धा ही वैशाली नगरी महत्वाची आहे बघा. एवढी महत्वाची नगरी आहे. तिथून भगवान बुद्धाचा शेवटचा जीवन प्रवास सुरू होतो. मग हत्तीग्रामला जातात, सेवाग्रामला, हत्तीग्राम, जंबूग्राम, भंडग्राम, त्यानंतर पावानगरीला जातात. तिथं चिंदोलोहार कुठे भोजन ग्रहण करतात, अतिसार होतो आणि शेवटी कुशीनगरला पोहोचतात, जिथे भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. कालच्या इतिहासामध्ये धम्मदेशनीमध्ये आपण बघितलं, जेव्हा भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, अग्निसंस्कार झाला, तर भगवान बुद्धांच्या अस्थींचे किती भाग झाले? 8 भाग झाले होते. ज्यांना ज्यांना या बुद्ध अस्थी प्राप्त झाल्या, या बुद्ध अस्थी त्यांनी त्यांच्या नगरामध्ये सन्मानपूर्वक घेऊन गेले आणि प्रत्येकाने त्या अस्थींवरती भव्य स्तूपाची निर्मिती केली. त्या स्तूपामध्ये बुद्ध अस्थीची प्रतिष्ठापना केली. अगदी या 8 भागांपैकी एक भाग या वैशालीच्या लिच्छवी लोकांना प्राप्त झाला होता. वैशालीचे लिच्छवी लोक एका सोन्याच्या पात्रामध्ये भगवान बुद्धांच्या अस्थी घेतात. इथल्या वैशालीच्या लोकांना समजते की अरे, लिच्छवी सेना भगवान बुद्धांच्या अस्थी घेऊन येत आहे. तर नगरद्वारावरच ते बँड बाजा घेऊन, ढोल ताशे घेऊन त्या अस्थींचं दर्शन घेण्यासाठी, त्या अस्थींचं स्वागत करण्यासाठी सगळे लोक जमा झाले. वैशाली त्या लिच्छवी सेना ते भिक्षापात्र, म्हणजे अस्थीचं पात्र घेऊन त्या ठिकाणी येतात आणि ढोल ताशामध्ये सगळे लोक असं हात जोडून पुष्पांचा वर्षाव करून त्या अस्थींचं, त्या पवित्र अस्थींचं, बुद्ध अस्थींचं स्वागत करतात, अभिवादन करतात. आणि सांगितल्याप्रमाणे बुद्धाने सांगितलं की अस्थी असं कुठे पण ठेवल्या जात नाही. बुद्ध अस्थी ज्या असतात
असं कुठेही ठेवल्या जात नाही, तिजोरीमध्ये पण ठेवला जात नाही. अस्थी ह्या केवळ आणि केवळ स्तूपामध्ये ठेवल्या जातात. हा बुद्धाने केलेला उपदेश आहे, बुद्धांचा उपदेश आहे. त्या उपदेशाला अनुसरूनच वैशालीच्या लिच्छवी लोकांनी भव्य दिव्य स्तूपाची निर्मिती केली. त्या स्तूपामध्ये बुद्धाच्या अस्थी प्रतिष्ठापित केल्या आणि मग तो स्तूप त्या ठिकाणी तयार झाल्यानंतर पुढील अनेक वर्षांपर्यंत त्या वैशालीच्या लिच्छवी लोकांनी त्या ज्या अस्थी आहेत त्या अस्थी स्तूपाची पूजा केली अनेक वर्षांपर्यंत. बघा, अनेक वर्षांपर्यंत. परंतु कालांतराने जेव्हा 10व्या 11व्या शतकापासून मुस्लिम आक्रमणकारांचे म्हणजे हल्ले सुरू झाले, बौद्ध धर्म नामशेष झाला, या स्तूपाकडे दुर्लक्ष झालं. स्तूप तोडण्यात आला, स्तूपावरती माती साचली, गवत साचलं, झाडझुडपं साचली, एक पहाड निर्माण झालं. पण त्या पहाडाच्या आतमध्ये बुद्ध अस्थी आहेत हे कोणाच्या लक्षातच आलं नाही. पण ब्रिटिश काळामध्ये याचं उत्खनन झालं. बघा, अनेक वेगवेगळ्या वर्षामध्ये उत्खनन झालं. तर ब्रिटिश काळात जेव्हा याचं उत्खनन झालं तर उत्खननकर्त्यांनी वरून ती माती अशी साफ करत करत, माती साफ करायची, टोपल्यामध्ये भरायची, दुसरीकडे फेकायचं. ती माती साफ करत 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 ते असं वरून साफ करत 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 असं आतपर्यंत आले. ते स्तूपाच्या आतमध्ये आले. आतमध्ये जेव्हा आले तर त्यांना 2 कलश सापडले. कलश, मातीचे 2 कलश सापडले. एका कलशामध्ये भगवान बुद्धांच्या अस्थी होत्या. त्या कलशावर लिहिलं होतं लिच्छवींना प्राप्त झालेल्या अस्थी. ब्राह्मी लिपीत त्याच्यावर लिहिलं होतं लिच्छवींना प्राप्त झालेल्या तथागतांच्या अस्थी. त्यांनी जेव्हा ते झाकण खोललं तर त्या कलशामध्ये भगवान बुद्धांच्या अस्थी होत्या. दुसऱ्या कलशामध्ये काही माणिक, मोती, कारशा, पण त्यावेळेची प्रथा होती, सोनं चांदी सोबत ठेवण्याची प्रथा होती. ते 2 कलश सापडले तर त्यांनी तेवढेच सन्मानपूर्वक ते कलश आणले. त्यानंतर ते जे कलश बुद्धाच्या ज्या अस्थी होत्या त्या बऱ्याच वर्षांपर्यंत लंडनच्या म्युझियम मध्ये होत्या. परंतु जेव्हा भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताने तो वारसा मागितला की ह्या अस्थीचा वारसा हा आमचा आहे, तुमचा नाही आहे. तर तेवढ्या सन्मानपूर्वक ब्रिटिशांनी त्या अस्थी परत केल्या आणि त्या अस्थी भारत सरकारने पटनाच्या नॅशनल म्युझियम मध्ये सुरक्षित ठेवल्या होत्या. आतापर्यंत 29 जुलैपर्यंत, म्हणजे आता जे 29 जुलै झाली ना, 29 जुलै 2025 पर्यंत या बुद्धाच्या अस्थी, कलश आणि बुद्धाच्या अस्थी पटनाच्या नॅशनल म्युझियम मध्ये Z++ सिक्युरिटी मध्ये सुरक्षित होत्या. पण तुम्ही जर बातम्या ऐकत असाल, वाचत असाल, तर आता मागेच 29 जुलै 2025 मध्ये त्या वैशालीच्या लिच्छवीने जो स्तूप निर्माण केला होता ना, त्या स्तूपाच्या अगदी काही अंतरावर, 3 किलोमीटर अंतरावर बिहार सरकारने 75 एकर जागेमध्ये अतिशय सुंदर असं बुद्ध सम्यक दर्शन स्मारक निर्माण केलं. तुम्ही युट्यूब वरती व्हिडिओ बघा, खूप सुंदर स्मारक निर्माण केलं. त्या स्मारकाचं नाव आहे बुद्ध सम्यक दर्शन स्मारक. 75 एकर जागेमध्ये निर्माण केलं. 315 करोड रुपये खर्च केले बिहार सरकारनं, काही केंद्र सरकारनं पण दिले. 315 करोड खर्च केले. 2019 मध्ये भूमिपूजन झालं, कामाला सुरुवात झाली. 7 वर्ष लागले. अतिशय सुंदर आहे बघा. आता जर तुम्ही कधी वैशालीला गेलात तर तुम्हाला अगदी 1 फुटाच्या अंतरावरून त्या बुद्ध अस्थी पाहता येतील. सुंदर स्मारक निर्माण केलं. आता 29 जुलै 2025 म्हणजे आता काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री, नितीश कुमार, तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जवळपास 15 बौद्ध देशांचे भिक्षू, धम्मानुयायी यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य त्या ठिकाणी समारंभ झाला. त्या बुद्ध अस्थींची प्रतिष्ठापना, एक मोठा असा स्तूप आहे, त्या स्तूपाच्या अगदी सेंटरमध्ये, त्या हॉल सेंटरमध्ये त्या बुद्ध अस्थीची स्थापना करण्यात आली. बघा, आज जर तुम्ही कधी वैशालीला गेले तर खूप सुंदर पद्धतीने ते स्मारक बनवलेलं आहे
आणि त्या स्मारकामध्ये त्या बुद्धाच्या अस्थी आहेत आणि गॅरंटेड आहेत बरं, त्या बुद्धाच्या अस्थी आहेत की नाही असं मनामध्ये विचार पण येऊ देऊ नका. गॅरंटेड अस्थी आहेत त्या, प्राचीन काळातल्या गॅरंटेड. पण त्या अस्थी आजही त्या स्मारकामध्ये आहेत. तर एवढं पवित्र पुण्य त्या वैशालीच्या लोकांना मिळालं बघा. आज तुम्ही जर गेले तर तुम्हाला त्या बुद्ध अस्थींचं दर्शन त्या ठिकाणी करता येईल. एवढी ही वैशाली नगरी अतिशय पुण्यवान नगरी आहे. ह्या लेटेस्ट त्या गोष्टी आहेत बघा. तर म्हणून म्हणत असो सोशल मीडियावरती आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. खूप सुंदर आहे. माझ्याकडे तो व्हिडिओ पण आहे, युट्यूबला सुद्धा तो व्हिडिओज वगैरे आहेत, तुम्ही ते पाहू शकता. तर एवढी ऐतिहासिक नगरी बघा ही वैशाली आहे. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा वैशालीचं महत्व कमी झालं नाही. कारण ज्या वेळेस म्हणजे भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं त्यानंतर पहिली धम्मसंगीती कुठे संपन्न झाली? राजगृहामध्ये संपन्न झाली. त्या राजगृहाच्या धम्मसंगीतीमध्ये भंते महाकाश्यप अध्यक्ष होते. राजा अजातशत्रू सगळी व्यवस्था केली. भंते आनंद होते, भंते उपाली होते आणि बरेचसे 500 अरहंत भिक्खूच्या उपस्थितीमध्ये धम्मसंगीती संपन्न झाली. त्यानंतर आनंद भंतेजींना असं वाटलं की आता आपलं कार्य पूर्ण झालेलं आहे. कारण त्यावेळेस त्यांचं वय होतं 120 वर्षांचं. आनंद भंतेंचं वय 120 वर्षांचं होतं. त्यांना असं वाटलं की आता माझं कार्य पूर्ण झालेलं आहे, तर मी का बरं परिनिर्वाण प्राप्त करू नये. त्याने मनातल्या मनात संकल्प केला आणि घोषणा केली की मी सुद्धा परिनिर्वाण प्राप्त करणार आहे अशी घोषणा करतात. आणि परिनिर्वाण प्राप्त करण्यापूर्वी कुशीनगरला जावं आणि तिथल्या त्या बुद्ध अस्थी स्मारकाचं दर्शन घ्यावं या इच्छेने ते राजगृहावरून निघतात. तर राजा अजातशत्रूला पण समजलं की आनंद भंते आता परत येणार नाही, कारण ते परिनिर्वाण त्यांनी घोषणा केलेली आहे. तर त्यांचं अंतिम दर्शन आपल्याला घडावं म्हणून राजा अजातशत्रू सुद्धा त्यांच्या मागे 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 चालला. पुढे आनंद भंते, त्यांच्या मागे अजातशत्रू. असं चालता 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 भगवान बुद्ध वैशाली नगरीमध्ये येऊन आनंद भंते वैशाली नगरीमध्ये येऊन पोहोचतात. त्या वैशाली नगरीमध्ये गंडक नदी वाहते. आज पण ती नदी आहे, गंडक नदी वाहते. त्या नदीच्या किनाऱ्यावरती येऊन पोहोचतात. पलीकडच्या बाजूनं लिच्छवी लोक असे हातच जोडून उभे राहतात. कारण त्यांना पण समजलेलं असते की आनंद भंतेंनी परिनिर्वाणाची घोषणा केलेली आहे, पुन्हा आनंद भंतेंनी दर्शन होणार नाही. पलीकडे लिच्छवी लोक असे हात जोडून आहेत. तर भंते आनंद थांबतात, मागे वळून पाहतात तर राजा अजातशत्रू आहे. समोर पाहतात तर लिच्छवी लोक आहेत. मी जर लिच्छवी लोकांकडे गेलो तर अजातशत्रू नाराज होईल, आणि जर मी अजातशत्रूकडे गेलो तर लिच्छवीचे लोक नाराज होतील. दोघांना आपण नाराज करायचं नाही. म्हणून आनंद भंते त्या गंडक नदीमध्ये उतरतात. अगदी प्रवाहाच्या मधोमध पोहोचतात. तिथे बरोबर जाऊन उभे राहून त्या ठिकाणी ते स्मृती प्रस्थानांचा अभ्यास करतात. परिनिर्वाण तो जो मार्ग आहे परिनिर्वाण प्राप्त करण्याच्या त्या ध्यानाच्या मार्गाने जाऊन त्या सगळ्या अनुलोम प्रतिलोम त्या सगळ्या आध्यात्मिक तत्वांचं चिंतन करून करून बरोबर त्या गंडक नदीच्या अगदी प्रवाहाच्या मधेमध राहून भगवान म्हणजे आनंद भंते त्या ठिकाणी परिनिर्वाण प्राप्त करतात. त्या नदीमध्ये परिनिर्वाण प्राप्त करतात. स्तब्ध राहतं बघा. परिनिर्वाण झालं तरी पण इकडून लिच्छवी लोकांचे हात जोडतात, तिकडून अजातशत्रू पण हात जोडतो. पुन्हा आनंद भंतेचं जे शव आहे, म्हणजे आनंद भंतेचं जे शव आहे ते बाहेर काढल्या जातं. भगवान बुद्धांचा जसा सन्मान झाला अग्निसंस्काराचा, त्याच सन्मानपूर्वक लिच्छवी लोक आणि अजातशत्रू हे दोघेही मिळून आनंद भंतेंचा अग्निसंस्कार करतात. आणि अग्निसंस्कार झाल्यानंतरही जसं भगवान बुद्धांच्या अस्थींचे 8 भाग झाले तसं आनंद भंतेंच्या अस्थींचे सुद्धा 2 भाग झाले होते. एक भाग राजा अजातशत्रू सोबत घेऊन गेला राजगीरला. तिथे त्याने आनंद भंतेच्या अर्ध्या अस्थींवरती स्तूप निर्माण केला आणि अर्ध्या अस्थी वैशालीच्या लिच्छवी लोकांना प्राप्त झाल्या. तर वैशालीच्या लिच्छवी लोकांनी सुद्धा भगवान म्हणजे आनंद भंतेजींच्या त्या अर्ध्या अस्थींवरती
स्तूप निर्माण केला, त्या स्तूपामध्ये अस्थींची प्रतिष्ठापना केली. आजही आनंद भंतेंच्या अर्ध्या अस्थींवर निर्माण केलेला स्तूप वैशालीमध्ये आहे. तुम्ही जर वैशालीला गेलात तर हा भंते आनंद अर्धांग अस्थिस्तूप, त्याचं नावच आहे अर्धांग अस्थिस्तूप, भंते आनंद अर्धांग अस्थिस्तूप. तर ह्या स्तूपाचे भग्नावशेष स्तूपाच्या रूपानं आजही वैशालीमध्ये आहेत बघा. अशा प्रकारे याच वैशालीमध्ये आनंद भंतेचं परिनिर्वाण झालं आणि याच वैशालीमध्ये आनंद भंतेंच्या अर्ध्या अस्थींवरती लिच्छवींनी स्तूप निर्माण केला बघा. वैशाली नगरी यासाठी महत्वाची आहे कारण एकमेव अशी नगरी आहे ही वैशाली नगरी. एकमेव अशी नगरी आहे की या नगरीमध्ये एकाच नगरात एकाच ठिकाणी महागुरु आणि महागुरुचे महाशिष्य या दोघांचा पण अस्थिस्तूप तिथे निर्माण केलं. एकमेव नगरी आहे, एकमेव. अगोदर भगवान बुद्धांच्या अस्थि स्तूपाची निर्मिती केली. त्या स्तूपापासून अगदी 2-3 किलोमीटर अंतरावरती लिच्छवींनी महागुरुचे महाशिष्य भंते आनंदाचा अस्थिस्तूप निर्माण केला. एकमेव अशी नगरी आहे बघा वैशाली. यावर सुद्धा तुमच्या लक्षात येईल की वैशाली नगरीचं पावित्र्य किती महान आहे. इथे बुद्ध अस्थिचं स्तूप आहे, थोड्या अंतरावरती भंते आनंद यांचा अस्थिचं स्तूप आहे बघा. या दृष्टीने वैशाली नगरी महत्वाची आहे. त्यानंतर सुद्धा पुढील काळामध्ये म्हणजे आनंद भंतेचं परिनिर्वाण झाल्यानंतरही 100 वर्षानंतर जी दुसरी धम्म संगीती संपन्न झाली ती सुद्धा याच वैशाली नगरीमध्ये संपन्न झाली. वालुकाराम नावाच्या विहारामध्ये. आधी सुरुवातीलाच मी तुम्हाला धम्मसंगीतींचा इतिहास सांगितला होता की कशा पद्धतीने ते वज्जी लोक ते वज्जी भिक्षूंकडून विनयाचं उल्लंघन होते आणि यश भंते कशा पद्धतीने आपला पक्ष मजबूत करतात आणि 10 विनयांवरती चर्चा होऊन कशा पद्धतीने ती धम्मसंगीती संपन्न होते. तर याच वैशालीमध्ये वालुकाराम नावाच्या विहारामध्ये राजा कालाशोक याच्या अखत्यारीत आणि भंते सब्बगामी, हे जे सब्बगामी जे होते ना, मी तुम्हाला मागे पण सांगितलं आनंद भंतेचे हे शिष्य होते सब्बगामी, यांच्या अध्यक्षतेमध्ये दुसरी धम्मसंगीती याच वैशालीमध्ये संपन्न झाली. आणि याच वैशालीच्या धम्मसंगीतीपासून बौद्ध संघामध्ये संप्रदायवाद सुरू झाला. म्हणजे वज्जी भिक्षूंचा एक संघ तयार झाला. ते स्वतःला महान म्हणायचे, आम्ही महान आहोत महान आहोत. तर त्यांचा आजचा पंथ आहे महायान. आणि बुद्धांच्या मूळ तत्वाला जो मानणारा होता त्यांना म्हणायचे ही नाहीत, हे ही नाहीत. तर तो आजचा हीनयान, ज्याला आपण थेरवाद असं म्हणतो, तर आज तोच महायान संप्रदाय, आपण जे म्हणतो दलाई लामा वगैरे आहेत त्याच्या रूपाने आज ते त्यांचा महायान संप्रदाय बघा. आज या दोन्हीही संप्रदायाचे वेगवेगळे पंथ पडून 18 संप्रदाय निर्माण झालेले आहेत. महायानामध्ये पुन्हा 12 संप्रदाय विभागले, हिनयानमध्ये 6 संप्रदाय विभागले. आज बौद्ध संघामध्ये 18 संप्रदाय आहे. पण याची जी सुरुवात आहे ही इथून झालेली आहे वैशालीमध्ये. ही इतिहास आहे. या संप्रदायवादाची सुरुवात सुद्धा या वैशालीमधूनच झालेली आहे. तर अशा प्रकारे या दुसऱ्या धम्मसंगीतीच्या नंतरही जवळपास 135 वर्षानंतर जेव्हा सम्राट अशोकाने त्याच्या राज्याभिषेकाच्या 20व्या वर्षी या वैशालीला भेट दिली, या सगळ्या धम्मस्थळांची भेट दिली, तर तो वैशालीमध्ये आला. वैशालीमध्ये येऊन त्याने लिच्छवींद्वारा जो बुद्ध अस्थिस्तूप निर्माण केला होता त्या बुद्ध अस्थिस्तूपाचा पुनर्संस्कार केला. त्यानंतर आनंद भंतेचा जो अर्धांग अस्थिस्तूप होता त्याचाही पुनर्संस्कार केला. आणि सोबत उपगुप्त भंते जे होते त्यांनी सांगितलं की महाराज हेच ते स्थळ आहे की जिथे भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाची घोषणा केली आणि इथूनच भगवान बुद्ध कुशीनगरच्या दिशेने निघाले. तर या घटनेचं सदैव स्मरण राहावं यासाठी सम्राट अशोकाने त्यात आनंद भंते अर्धांग अस्थिस्तूपाच्या अगदी बाजूला एक स्तंभ निर्माण केला. आज पण तो स्तंभ आहे. एक स्तंभ निर्माण केला आणि त्या स्तंभावर जसे 4 शिळा आहेत ना,
तर त्या स्तंभावर, त्या वैशालीच्या स्तंभावर त्याने एक सिंह उभा केला. एक सिंह कशासाठी? एक सिंह म्हणजे भगवान बुद्धांचं ते प्रतीक आहे की इथे बुद्धानं ही महापरिनिर्वाणाची घोषणा केली आणि इथून या दिशेने, असं या दिशेने बुद्ध कुशीनगरच्या दिशेने निघाले. म्हणून भगवान सम्राट अशोकाने त्या सिंहाचं जे तोंड आहे असं कुशीनगरच्या दिशेने ठेवलं. म्हणजे ही त्यावेळीची जीपीएस सिस्टीम आहे. म्हणजे आज पण तुम्ही जर त्या स्तंभाजवळ गेले आणि जीपीएस लावलं कुशीनगर, तर तुम्हाला बरोबर ते ॲरो, त्या सिंहाची दिशा आणि ते कुशीनगरचा ॲरो बरोबर दिसेल बघा तुम्हाला. ही त्यावेळीची जीपीएस सिस्टीम आहे अशोकाच्या काळातली. आज पण तो सिंहस्तंभ आहे आणि बरोबर त्या सिंहाच्या दिशेने जर तुम्ही सरळ सरळ गेले 60 ते 70 किलोमीटर, तर 60 ते 70 किलोमीटर अंतरावरती एक भव्य दिव्य स्तूप आहे. त्याला केसरिया स्तूप असं म्हणतात. भव्य, भारतातला सर्वात मोठा स्तूप जो एका वैशालीच्या लिच्छवी राजाने निर्माण केला होता, तो केसरिया स्तूप आज पण त्या ठिकाणी आहे. आणि भगवान बुद्धांनी वैशालीच्या लिच्छवीनं जे भिक्षापात्र दान दिलं होतं, भेट दिलं होतं ना, ती घटना सुद्धा त्या केसरिया स्तूपाच्या ठिकाणी घडलेली आहे. तर अशा प्रकारे ही वैशाली नगरीतील अत्यंत महत्वपूर्ण अशी ही घटना आहे. त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये भारत देशामध्ये एक सम्राट होऊन गेला, ज्याचं नाव आहे सम्राट कनिष्क. त्याची राजधानी होती पाकिस्तान, म्हणजे पेशावर, आजचं जे पेशावर आहे. तर तो या मध्य प्रांतामध्ये आक्रमण केलं त्याने. त्या पेशावर मधून आला, दिल्लीमध्ये आला, त्याच्यानंतर पंजाब, हरियाणा, दिल्ली असं, त्याच्यानंतर कोशा प्रदेश असं काबीज करत करत तो या मध्य प्रांतामध्ये आला. म्हणजे मध्य प्रांत म्हणजे बिहार, हा मध्य प्रांतामध्ये आला. तर त्या काळामध्ये एक कोणतरी राजा राहत होता, त्याचा नावाचा उल्लेख नाही आहे. तर तो वैशालीचा जो राजा होता, त्या वैशालीवर त्याने आक्रमण केलं. तो वैशालीचा राजा हरला. त्याने असे हात जोडले, माफी मागितली की मला माझं वैशाली राज्य परत करा. तर कनिष्क राजा म्हणाला की तुला जर तुझं वैशाली राज्य परत पाहिजे असेल तर मला 90,000 सुवर्ण मुद्रा दे, तेव्हा मी तुला तुझं वैशाली राज्य परत करतो. तर तो राजा म्हणाला की मला माफ करा, माझ्याकडे तर 90,000 सुवर्ण मुद्रा नाही आहेत, पण त्याच्या तोडीचं, तर त्याच्यापेक्षा जास्त मूल्यवान अशा 3 गोष्टी माझ्याकडे आहेत. राजा, त्या 3 गोष्टी मी तुला देतो. कोणत्या गोष्टी आहेत? तर मग असं म्हटलं साहित्यामध्ये की त्या वैशालीच्या राजाने 3 गोष्टी त्या कनिष्कला दिल्या. पहिलं, त्याच्या राज्यातला एक राजकीय मोर पक्षी, तो पक्षी त्याला दिला. दुसरं, भगवान बुद्धांचं भिक्षापात्र जे बुद्धांनी दिलं होतं वैशालीच्या लोकांना, ते भिक्षापात्र पण दिलं. आणि तिसरं, यांच्याच राज्यात राहणारा एक भिक्षू आचार्य अश्वघोष, आचार्य परंपरेतील होते ते आचार्य अश्वघोष, यांना सुद्धा कनिष्कला देऊन टाकलं. सम्राट कनिष्क या 3ही गोष्टी घेऊन त्याच्या राजधानीला निघून गेला, पेशावरला. आणि भिक्षू अश्वघोष जे होते यांच्या तो सहवासामध्ये राहू लागला. मग भिक्षूच्या सहवासामध्ये आल्यानंतर माणूस बरोबर बुद्ध विचारांचा होतोच. तो सम्राट कनिष्क हळूहळू त्या भिक्षू अश्वघोषांमुळे तो सुद्धा बुद्ध विचारांचा झाला आणि हळूहळू पूर्ण बौद्ध धम्माचा झाला. आणि एवढंच काय, बौद्ध धम्माचं आणखीन प्रचार प्रसार व्हावा, तर त्याने सम्राट कनिष्काने याच भिक्षू अश्वघोषांच्या अध्यक्षतेमध्ये त्याने काश्मीरमध्ये बौद्ध धम्माची संगीती संपन्न केली. सम्राट कनिष्काने भारतीय इतिहासामध्ये याच संगीतीला बौद्ध धम्माची 4थी धम्मसंगीती म्हणतात. मी तुम्हाला मागे पण इतिहास सांगितला. आपण 4थी धम्मसंगीती कोणती बघितली? श्रीलंकेची. का बघितली म्हणजे का म्हणतात त्याला? कारण ती थेरवादी परंपरेची होती. पण भिक्षू अश्वघोष जे होते, आचार्य अश्वघोष, हे महायान संप्रदायाचे होते. आणि हे जर महायान संप्रदायाचे होते तर कनिष्क राजा सुद्धा कोणता होईल? महायान विचारधारेचाच होईल ना. तर महायान विचारधारेवर आधारित ती धम्मसंगीती कनिष्कने काश्मीरमध्ये संपन्न केली. त्याच्या नावाने आज पण तिथं गाव आहे कनिष्कपूर.
सम्राट कनिष्काच्या नावाचं ते गाव आहे कनिष्कपूर, जिथे महायान संप्रदायाची धम्मसंगीती संपन्न केली. त्यानंतर त्याने भगवान बुद्धाच्या भिक्षापात्रावरती स्तूप निर्माण केला. अफगाणिस्तानामध्ये मूर्त्या निर्माण केल्या. आता काही वर्षांपूर्वी बघा की त्या तालिबानी दहशतवादी लोकांनी त्या मूर्त्या तोडल्या, स्तूप तोडली, बुद्धाच्या मूर्ती तोडल्या. हे इतिहास आहे बघा हा, की सम्राट कनिष्कामुळे बौद्ध धम्म, जरी महायान असेल पण बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार काश्मीर पर्यंत झालेला आहे. आणि म्हणून आधी बघा लेह, लद्दाख हा जो परिसर आहे ना, या परिसरामध्ये आज पण लामा लोक राहतात मोठ्या प्रमाणामध्ये. बाकी काश्मीरचा हा इकडचा जो भाग आहे तो तर मुस्लिम लोकांनी मग त्याला मुस्लिम धर्मांतर केलं, मुस्लिम बहुल प्रदेश आहे. पण लेह लद्दाख हा प्रदेश हा तिथे लामा लोकांचा प्रदेश, आज पण लामा लोक त्या ठिकाणी राहतात. तर हा जो प्रचार झाला हा सम्राट कनिष्कामुळे, महायान म्हणजे बुद्ध विचारधारेचाच त्या ठिकाणी प्रचार झालेला आहे. तर असा हा इतिहास आहे. आणि अशा प्रकारे बघा वैशाली नगरीमधूनच सम्राट कनिष्काने बुद्धाचा विचार आपल्या राज्यामध्ये घेऊन गेला. आणि त्याच्यामुळे संपूर्ण जो भाग आहे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि आजचं काश्मीर हा सगळा भाग हा बुद्ध धम्माचा झाला होता. पण आता नंतरचा इतिहास आहे, प्रतिक्रांती झाली, हळूहळू मुस्लिम आक्रमण झाले, म्हणून हळूहळू भिक्षूंच्या कत्तली झाल्या. तर मोजका काहीतरी बौद्ध धम्म होता. तर त्यामुळे आज काही ठिकाणी बौद्ध धम्म आपल्याला पाहायला मिळतो आणि काही ठिकाणी मात्र बुद्धांच्या मूर्तीची विटंबना झाली, स्तूप तोडण्यात झाली, म्हणून काही ठिकाणी बुद्ध धम्म आपल्याला पाहायला मिळत नाही. तर हा वैशालीमधूनच निर्माण झालेला इतिहास आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये जर तुम्ही वैशालीमध्ये गेलात तर वैशालीचं ते महत्व जाणून, वैशालीचं जे महत्व जाणूनच वैशालीमध्ये जपानच्या संस्थेने शांतीस्तूप निर्माण केलेला आहे. शांतीस्तूप, जसं मी तुम्हाला लुंबिनीचा इतिहास सांगताना शांतीस्तूप सांगितला होता. फ्युजी गुरुजी आहेत, ते मरण पावले, ते त्यांचा विकिपीडियावरती इतिहास आहे. नागासाकीमध्ये जेव्हा अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले होते तर शांतीचं प्रतीक म्हणून नागासाकीमध्ये त्या फ्युजी गुरुजींनी, म्हणजे निचिदास्तू फ्युजी त्यांचं नाव, त्यांनी पहिला शांतीस्तूप निर्माण केला. असे 80 शांतीस्तूप त्यांनी सगळ्या जगात निर्माण केले. त्याच्यापैकी 7 शांतीस्तूप एकट्या भारतामध्ये आहेत. त्याच्यापैकी एक शांतीस्तूप लेह लद्दाखमध्ये आहे, एक शांतीस्तूप दिल्लीमध्ये आहे, एक शांतीस्तूप राजगीरमध्ये आहे, एक शांतीस्तूप या वैशालीमध्ये आहे. बघा, एक शांतीस्तूप भुवनेश्वर म्हणजे कलिंग प्रदेश भुवनेश्वरमध्ये आहे. असे 7 शांतीस्तूप भारतात निर्माण झाले. त्याच्यापैकी एक शांतीस्तूप या वैशाली नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि सोबत सोबत तिथे सेंटरमध्ये राजकीय पुष्करणी म्हणजे तलाव ज्याला राजकीय पुष्करणी म्हणतात, तो तलाव सुद्धा वैशालीची लिच्छवींचा आहे, की ज्या ठिकाणी लिच्छवी राजकुमाराचा मुकुटभिषेक व्हायचा, राजकुमाराचा राज्याभिषेक व्हायचा, तो तलाव आज पण त्या ठिकाणी आहे. त्याला राजकीय पुष्करणी असं म्हणतात. तर अशा प्रकारे हा वैशालीचा संपूर्ण जो इतिहास आहे, अगदी बुद्ध काळापासून तर आजच्या आधुनिक काळापर्यंतचा इतिहास आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. आणि आधुनिक काळातील सर्वाधिक महत्वाचं म्हणजे काय, जर तुम्ही वैशालीला गेलात तर बुद्ध सम्यक दर्शन स्मारकाचं दर्शन तुम्ही नक्की घ्या. अगदी काही अंतरावर उभं राहून बुद्धाच्या मूळ अस्थी तुम्हाला पाहायला मिळतील. तर अशा प्रकारचा हा वैशालीचा साधंत इतिहास आपण सर्वांनी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तेव्हा सरते शेवटी तुम्हा सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करतो आणि आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो. अभिवादनशीलिस नित्यं वड्ढापचायिनो चत्तारो धम्मा वड्ढन्ति आयुवन्नो सुखं बल. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.